श्रीकृष्णाय नमः। मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेति तत्त्वतः। ह्या श्लोकात श्रीकृष्ण एक गूढ सत्य उलगडतात. असंख्य जीव या जगात जन्म घेतात, सुखदुःखाच्या मागे धावतात, पण फार थोड्यांच्या अंतःकरणात साधनेची आस जागृत होते. ज्यांनी साधनेचा मार्ग स्वीकारला त्यांच्यातीलही थोडेच आत्मानुभूतीच्या शिखरावर पोहोचतात. पण त्याहूनही दुर्मिळ तो साधक ज्याला परमेश्वराच्या खऱ्या स्वरूपाचं म्हणजेच तत्वतः ज्ञान होतं. जसा मोठ्या दगडातून मूर्ती घडवण्यासाठी मूर्तिकार हजारो वेळा छिन्नी मारतो, तसं हजारो माणसात एखादाच साधनेची छिन्नी उचलतो. त्यातले थोडे मूर्ती पूर्ण करतात, पण त्यातल्या एखादाच त्या मूर्तीतील देवाला प्रत्यक्ष पाहतो. आपण दुर्मिळ वाटेवर चालणारे साधक व्हायचे आहे. फक्त बाह्य उपासनेत न थांबता परमेश्वराच्या तत्वस्वरूपाला जाणण्यासाठी प्रयत्नशील व्हायचे आहे. शिस्त, संयम, श्रद्धा आणि अखंड प्रयत्न हेच या प्रवासाचे इंधन आहे. हा प्रवास आहे भोगापासून साधनेकडे, साधनेतून सिद्धीकडे, सिद्धीतून अंतिम तत्वज्ञानाकडे. आपला निर्धार मात्र पक्का असावा. मी त्या विरळ्यापैकी एक होईन. सहस्रातून विरळा साधनेत धावतो, सिद्धीतून विरळा आत्मस्वरूप पावतो. आणि तोच तो ज्ञानी तत्वज्ञान उजळतो, परमेश्वराच्या सानिध्यात अखेर विलीन होतो. श्रीकृष्ण शरणं मम.